काल जो स्वतःला भाजपचा प्रवक्ता समजून म्हणतो तो राम कुलकर्णी यांनी आमचे शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेबांवर त्यानं जाहीर टीका केली। तो म्हणतो बंद कारखान्याची म्हणजे परकीय सुपारी घेतली। पण तुला एक सांगतो, तो सुपारीबाज नाही तर पण तू मात्र सुपारीबाज आहे। तुझ्या रामटेकचा पूर्ण इतिहास आम्हाला माहिती आणि आमचे तोंड उघडायला तू लावू नको। तू कसला प्रवक्ता भाजपचा आहेस हे आम्हाला माहिती आहे। देवीची चोरी झाली त्याच्यावर काय तू बोलला? राम रक्षा म्हणजे राम मंदिरात चोरी झाली, एवढा हिंदुत्ववादी आहे तुझा पक्ष, तर मग चोरी केलेला राम भक्त तिथं दानपेटीची त्याच्यावर का बोलत नाहीस तू? ह्याच्यानंतर जर आमच्या नेत्यावर अगर आमच्या पक्षावर जर बोलशील तर तुला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंबाजोगाई आहे, ह्याच्यानंतर जर बोलशील तर तुला तुडविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत। काल भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी बेताल वक्तव्य आमचे आदरणीय संजयजी राऊत खासदार साहेब यांना सुपारी घेतो म्हणून असं वक्तव्य केलं आणि सनातनवर हे आरोप करतात, गायीवर हे आरोप करतात, त्या ठिकाणी 100 हे आहेत म्हणून। तर त्याला आमचं एक सांगणं आहे की हा महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जी भाजप होती त्यावेळेस अंबाजोगाई आमचे ग्रामदेवता योगेश्वरी देवीमध्ये चोरी झाली होती। त्यावेळेस अंबाजोगाई शहरामध्ये परडी घेऊन पूर्ण अंबाजोगाई शहर तालुका आम्ही त्या ठिकाणी साहेबासोबत फिरलोत आणि वर्गणी जमा करून जोगाईला सोन्याचं जी चोरी झाली ती सोन्याचे हार वगैरे घातले। तर आम्ही सनातनी आहोतच, पण यांच्या पोटात दुखायला लागले की ज्या राम मंदिर अयोध्यामध्ये चोरी झाली त्या चोरीबद्दल शिवसेना राम रक्षा आंदोलन जे करीत आहे त्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे। आणि तसंच त्याला सांगायचं हे की त्या ट्रस्टीमध्ये यांचे सर्व हे नातेवाईक आहेत, यांची ही टोळी आहे। त्या राम कुलकर्णी प्रवक्त्याला आमचं सांगणं आहे, राम मंदिर चोरीबद्दल का बोलत नाही? अंबाजोगाईच्या देवीची चोरी झाली त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी कोणता आवाज उठवला? आणि असे इथून पुढे जर वक्तव्य केले तर तुझ्या तोंडाला आम्ही काळा लावल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या ठिकाणी आहे की संजय राऊत मुळातच खोटं बोलणाऱ्या कारखान्याचे चेअरमन आहे। रोज टीव्हीवर प्रसिद्धीसाठी काहीतरी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। राजस्थानमध्ये 100 गायी गोशाळा बोगस आहेत म्हणणं, अनुदान बोगस लाटलं म्हणणं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी करणं वास्तविक पाहता न्यायालयात टिकणारा आरोप ते कधीच करत नाहीत आणि सत्यपणाची भूमिका ते कधी घेत नाहीत। त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं, मला असं म्हणायचं की हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानावर बिनबुडाचे आरोप करून सनातन धर्माला कलंक लावण्याचं काम संजय राऊत करतात आणि हिंदू धर्माला बदनाम करायचं, त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करायचा, यासाठी त्यांनी निश्चितच परकीय शक्तीपासून सुपारी घेतली आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे। कारण कुठल्याही आरोपामध्ये त्यांचं तथ्य नसतं, हे त्रिवादी सत्य आहे।